स्वास्थ्य को सुदृढ़ और एकता को मजबूत करने के नेक उद्देश्य के साथ अब फिर एक बार दशरथ भगत के नेतृत्व में सोनखाट स्पोर्ट्स एंड कल्चरल एसोसिएशन द्वारा सानपाड़ा पाम बीच सोनखाट स्पोर्ट्स फेस्टिवल का आगाज होने जा रहा है। आगामी 22 दिसंबर से 25 दिसंबर तक चलने वाले स्पोर्ट्स फेस्टिवल की जनजागृति को लेकर हाल ही में सानपाड़ा गुनेना मैदान से विशेष रैली निकाली गई। समूचे सानपाड़ा विभाग में निकाली गई इस रैली में पूर्व नगर सेविका वैजंती भगत, संदीप भगत, शैलेश घाग, मनोज महाराणा सहित बड़े पैमाने पर विभाग के नागरिकों ने हिस्सा लिया। मेरा प्रभाग मेरी जिम्मेदारी इस ब्रीथ के तहत आयोजित होने वाले स्पोर्ट्स फेस्टिवल में विभिन्न खेल प्रतियोगिताओं के अलावा योगा और एयर राइफल ट्रेनिंग एंड कंपटीशन का भी आयोजन देखने मिलेगा। और इसी को लेकर दशरथ भगत ने अधिक जानकारी देते हुए विभाग के नागरिकों से बड़ी संख्या में सहभाग लेने की अपील की। नाकवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडल आयोजित स्पोर्ट्स फेस्टिवल 2023 सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल 2023 चा ह्या ठिकाणी जल्लोषात आम्ही याची रॅली काढलेली आहे, जनजागृती करण्याची रॅली काढलेली आहे। आणि विशेष करून आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे, आपला प्रभाग, आपला परिवार, आपला कुटुंब। आणि ह्या ठिकाणी आम्ही ह्या वर्षी जो खेळाचं स्वरूप आहे ते विविध स्वरूप आहेत खेळाचे, परंतु आम्ही ह्या ठिकाणी आरोग्यासाठी आणि एकतेसाठी खेळत आहोत। हा जो स्पोर्ट्स फेस्टिवल आहे, हा जो खेळ महोत्सव आहे, हा सोनखार पाम बीचचा एकता आणि आरोग्याचा उत्सव आहे। हा जो महोत्सव आहे हा एक उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आम्ही सर्व पाम बीचचे या ठिकाणी सर्व सोसायटी, सर्व कंपाऊंड्स आणि सेक्टर या ठिकाणी आपला प्रभाग आणि आपला परिवार म्हणून सहभागी होत आहेत। यामध्ये जे सर्व प्रकारचे जे खेळ आहेत त्याच्या विविध खेळाच्या जबाबदाऱ्या ह्या ठिकाणी जो सोनखार क्षेत्रामधील जो नागरिक आहे त्याने विविध स्तर केलेले आहे। याच्यामध्ये मग याची संयोजन कमिटी आहे, यामध्ये खेळ कोऑर्डिनेटर आहेत, त्याचे मैदान चीफ कोऑर्डिनेटर आहेत, साधनसाहित्य विविध खेळासाठी लागणाऱ्या साधन सामुग्री आहे आणि खेळ कोऑर्डिनेटर सर्वांचा एक स्तर आहे आणि सर्व स्तरावर आपापली जबाबदारी पार पाडत आहेत। याचा मला आनंद आहे। त्या ठिकाणी आम्हाला आनंद आहे या गोष्टीची की नागरी विकास, या नगराचा विकास होत असतो, या नगराचा विकास आपण करतोच, पण नगराचा विकास करत असताना नागरिकांनी आपल्या सुखादुःखामध्ये एकत्र येऊन एकमेकाला सहभाग घेतले पाहिजे। म्हणून नागरिकांना एकत्र आणणं, या सोसायटी एकत्र आणणं, सेक्टर एकत्र आणणं, याच्या विंग्स एकत्र आणणं, फ्लॅटला फ्लॅट जोडणं, असं एक व्यापक हेतू आहे। ह्या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून सर्व एकत्र येतात। हा एकतेचं दर्शन आहे आणि खेळल्यामुळे एक आरोग्य आहे, आरोग्य ह्या ठिकाणी सदृढ होतो। असं अनेक व्यापक हेतू या ठिकाणी जोडलेला आहे। आणि आता रॅली आम्ही जी जनजागृती रॅली काढलेली आहे, आम्ही नागरिकांना आवाहन करतो ह्या वर्षी 2000च्या वर स्पर्धक या ठिकाणी पार्टिसिपेट होणार आहेत। त्याची एंट्री जवळ आज या ठिकाणी 1000च्या वर एंट्र्या गेलेल्या आहेत आणि विशेष करून त्या एंट्रीच्या माध्यमात जो काही एंट्री घेतलेला आहे, जो काय फंड जमा होणार आहे, त्यातून आम्ही ह्या संयोजन कमिटीने या जो स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये सहभागी होणारा जो प्रत्येक घटकाने निर्णय घेतलेला आहे की त्या पैशाच्या माध्यमातून आपण जो आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना आपण 3 कॉम्प्युटर देऊ आणि त्याला त्या ठिकाणी संदेश देऊ की या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून स्पोर्ट्स फेस्टिवल 2023 ह्या शैक्षणिक ह्या वर्षासाठी म्हणजे ह्या माध्यमातून स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर देण्याच्या ठिकाणी मानस केलेलं आहे। त्याचा देखील आम्हाला या ठिकाणी अभिमान आणि आनंद वाटतो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।